शिल्पाताईचा असा रोल तुम्ही आज तागायत पाहिलेला नाही. शिल्पा तुळसकरांचा, ऋषिकेश जोशी सरांचा असा रोल आपण सिमिलर बघितलं असेल, पण त्यांचे या आता मी काय सांगू, पण या नाटकातलं त्यांचं पात्र हे इतकं असं विविधांगी पात्र आहे. करतो किंवा करत नाही, पण सगळेच जण ती आंदोलनं फेस करत असतात नात्यांमध्ये. बघ, कधी दुरावा येतो, कधी इगो इश्यूज होतात, कधी वर्षानुवर्षाचं अंतर पडतं, मैत्रीमध्ये असेल, पालकांमध्ये मुलांमध्ये असेल, काही ते कधीतरी रिकन्साईल होतं. तो खूप भावनिक क्षण असतो सगळ्यांसाठी. मला हे आठवतंय, आलिया भट्टचा जेव्हा पिक्चर आला ना पहिला, स्टुडंट ऑफ द इयर, तेव्हा सुबोध भावेने फेसबुक स्टेटस टाकलं होतं, आलिया भट्ट असावे सादर. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व यामध्ये स्वागत करते. मी आज आले खास अशा नाटकाच्या तालमीला, ते म्हणजे मी वर्सेस मी. आणि आता आपल्यासोबत एक कडक कलाकार आहे, ते म्हणजे क्षितिज दाते. हॅलो, हाय. कसे आहात? अप्रतिम. काय सुरू आहे? आता नाटकाची तालीम सुरू आहे आणि तुमचं एकदम असं धाकधूक सुरू असेल. आता पुन्हा सुरू होतंय नाटक आणि छान वाटतंय. काय फिलिंग्स काय आहेत? हा जो काळ असतो ना, 2 दिवसावर नाटक आलंय, हा काळ सगळ्यात भयंकर आहे कलाकारासाठी. आणि हा पोटातला गोळा अनुभवता यावा म्हणून खरं तर इतके दिवस आपण काम करत असतो. तर तो आता आलेला आहे गोळा, आणि त्याचा निचरा आता स्टेजवरच होणार आहे. तर आमचं 25 आणि 26 तारखेला जानेवारीच्या पुण्यात शुभारंभ आहे नाटकाचा, आणि 30-31ला मुंबईचा शुभारंभ आहे. आणि महिन्याभरात आमच्या निर्मात्यांनी ताबडवून 12 प्रयोग लावलेले आहेत, जे अवघड आहे आत्ताच्या काळात मराठी नाटकासाठी तरी. आणि यापुढे याच फ्रिक्वेन्सीने प्रयोग करायचा मनसुबा आहे. तर ते सगळं मार्गी लागणार आहे. ही अँझायटी सगळी जी आत्ता आहे ती मार्गी पण लागणार आहे लवकरच. मी वर्सेस मी हे नाटकाचं नाव आमच्या. मी वर्सेस मी मध्ये शिल्पाताई आहेत आणि ऋषिकेश सर आहेत. त्यांच्यासोबत काम करताना काय वाटतंय तुला आता? ऋषिकेश सरांबरोबर माझं हे या वर्षातलंच 3रं काम आहे. आम्ही धर्मवीर 2 एकत्र केला, आम्ही फुलवंती एकत्र केला, आणि आत्ता नाटक करतोय. त्यामुळे त्यांच्याशी एक असं ना, ते खूप सिनियर आहेत, मला पण अशी मैत्री झाली आहे. आणि आमचं आता सूत जुळलं आहे चांगलं. आमच्या कामाव्यतिरिक्त गप्पा, काही वाचन, अशा अनेक गोष्टी एकत्र करतो आम्ही. शिल्पाताईबरोबर मी पहिल्यांदा काम करतोय, पण तुला सांगू, तो नशिबाचा भाग असतो. कलाकार अनेक चांगले येतात आयुष्यात, पण सहकलाकार चांगले असणं खूप अवघड गोष्ट आहे. तर शिल्पाताई अप्रतिम कलाकार तर आहेच, हे प्रूव्हन आहे, पण ती सहकलाकार म्हणूनही फार गोड आहे, अप्रतिम आहे. हा नशिबाचा भाग झाला. त्यामुळे आत्ता इतकं सुविहित चाललंय आमचं सगळं. आणि फक्त हेच दोघं नाही, तर नाटकात इतर 3 खूप चांगले कलाकार आहेत. चिन्मय पटवर्धन आहे, दिनेश सिंग नावाचे नट आहेत, आणि महेश सुभेदार सर आहेत, ज्यांची ही ओळख नाही त्यांची, पण विशाखा सुभेदार, विशाखाताईचा नवरा. तर त्यांच्याशी पण निरनिराळ्या विषयांवर गप्पा, त्यांचे अनुभव, ते अनेक वेळेला आवर्जून सांगतात कामात अजून काय करायला पाहिजे. आणि हे सगळं इतकं व्हॅल्युएबल आहे. नाटकाची टीम चांगली. एक वेळ ना सिनेमाला थोडं इकडे तिकडे असेल, चालून जातं, 2 महिन्यात शूट संपून काम संपतं आपलं. पण नाटकाचे प्रयोग रोज उठून करायचे 1.5-2 वर्ष, तर त्यासाठी तुमचा संच खूप चांगला आणि मैत्रीपूर्ण पाहिजे, आणि ते सगळे इथे जुळून आले. नाटक आणि आता जसं म्हणालंस की सिनेमा आणि नाटकाची प्रोसेस वेगळीच असते, तरी तुला जास्त काय आवडतं, नाटक की सिनेमा? मला खरंच कधी सांगता येत नाही. मला दोन्ही माध्यमं निराळी आवडतात. म्हणजे हे पुरणपोळी का मोदक म्हटल्यासारखं आहे की हो, वेळेला पुरणपोळीच हवी, पण काही वेळेला मोदक तो मोदकच हवा, असं आहे ते. तर मला कधी हे नाही करता येत. त्यामध्ये नाटकाची लाईव्ह बघण्याची आणि करण्याची मजा निराळीच आहे. सिनेमाची ती सगळी प्रवास खूप स्ट्रेच्ड असतो, तो सगळा अनुभवणं एक वेगळी मजा आहे. मालिकेची एक वेगळी मजा आहे. तर हे सगळं गमतीदार आहे, आणि मला दोन्ही माध्यमं तितकीच आवडतात, 3ही खरं तर. या ओझं आहे त्यांच्याकडे. आता मी वर्सेस मी नाटकाबद्दल थोडं तरी काही सांगू शकशील? हो, निश्चित सांगेन की. मी वर्सेस मी सांगू का? मी तुम्हाला नेमकं सांगतो. खूप सांगितलं तर त्याची मजा जाणार आहे, कारण ती प्रयोगात पाहायची जी नॉव्हेल्टी असणार आहे ती मला ठेवून द्यायची कायम. पहिले सांगतो कलाकारांबद्दल. शिल्पाताईचा असा रोल तुम्ही आज तागायत पाहिलेला नाही. शिल्पा तुळसकरांचा, ऋषिकेश जोशी सरांचा असा रोल आपण सिमिलर बघितलं असेल, पण त्यांचे या आता मी काय सांगू, पण या नाटकातलं त्यांचं पात्र हे इतकं असं विविधांगी पात्र आहे की ते आपण खूप काळात पाहिलेलं नाही. आणि माझं नाटकात असं काम लोक पहिल्यांदाच पाहतील असं मला वाटतं आहे. आणि एस्पेशली आत्ता धर्मवीर 2 आणि हे सगळं झाल्यानंतर मला वाटतं इट विल बी अ सरप्राईज फॉर पीपल की अशा पद्धतीची भूमिका
घेतली आणि करतोय आणि ती तोडायचा पूर्ण प्रयत्न आहे. तर हे कलाकारांबद्दल झालं. नाटक हे ऑडिओ व्हिज्युअल ट्रीट आहे. आम्ही तुम्ही आता थोडंसं पाहिलं जर असेल तर नेपथ्य प्रकाश योजना, ध्वनी संयोजन या गोष्टी इतक्या अमेझिंग डिझाईन केलेल्या आहेत. संजय जमखंडी आमचा लेखक दिग्दर्शक आहे नाटकाचा आणि संदेश बेंद्रे सेट डिझायनर, अमोक फडके लाईट्स आणि मंदार कमलापूरकरनी साऊंड केलं आहे, समीर म्हात्रेंनी म्युझिक केलेलं आहे. तर ही मंडळींनी एकत्र येऊन ती ऑडिओ व्हिज्युअल ट्रीट तयार केली आहे. आम्ही रोज सरप्राईज होतोय. आम्ही इतके दिवस तालीम करतोय पण रोज आता तुम्ही सेट वगैरे मी दाखवतो तुम्हाला की तुम्ही बघाच म्हणजे जाऊन, पण ज्या गोष्टी आता पेंट होत आहेत त्या तुम्ही बघा. इतक्या निराळ्या गोष्टी आहेत सेटमध्ये. रोज एखादा एलिमेंट येतो आणि आम्ही म्हणतो अरे अरे हे पण आहे आपल्या नाटकामध्ये, आईला हे करणार होतं पण, असं रोज आम्हाला होतंय. अजूनही परवावर प्रयोग आलाय. तर आम्ही अमेझिंग व्हिज्युअल एक्सपिरियन्स घेऊन येतो. आणि त्याबरोबरीने स्क्रिप्ट, मी तुला सांगतो, मी या नाटकाचं स्क्रिप्ट वाचलं आणि पडदा असं जेव्हा शेवटी वाचलं पडदा, त्या पॉईंटला माझं ठरलं होतं की मी नाटक करतोय. इतकं अप्रतिम नाटक संजय जमखंडीने लिहिलेलं आहे. सवाई एकांकिका स्पर्धा माहिती आहे, जी सर्वोत्तम मानली जाते. हा आता हे परवा त्याच दिवशी आमचं नाटक ओपन आहे पाहिजे 25-26. हा कोइन्सिडन्स. तर संजयचं एकांकिका या सलग 4 वर्ष सवाईला होत्या. हा ही खूप मोठी गोष्ट आहे. ती तो लेखक दिग्दर्शक आहे आमच्या नाटकाचा. तो काही म्हणजे स्वस्त आणि छोटा विषय करणारच नाही. तर कंटेंट अमेझिंग आहे. तर काय आणि कसं सांगू, मी वर्सेस मी हे नाटकाचं नाव काय आहे हे नाटक पाहिल्यावर कळेलच. आणि अतिशय आजच्या काळात आपण जगताना जे 1000 प्रश्न आपण फेस करतो त्यातल्या काही महत्त्वाच्या विषयांकडे निर्देशन करणारं नाटक आहे. आणि नाटकात ह्युमर आहे, नाटकामध्ये अतिशय गंभीर प्रसंग आहेत, नाटकामध्ये अमेझिंग व्हिज्युअल्स आहेत, सेट्स आहेत. सो असं कुठलंच डिपार्टमेंट नाही ज्याचं काम ठीक आहे यांचं ओके आहे काम. सगळेजण जीव ओतून आणि भरपूर काम करत आहेत. तर आणि ना नाती जी आपण सगळेजण, आपण कधी ते मान्य करतो किंवा करत नाही, पण सगळेच जण ती आंदोलनं फेस करत असतात नात्यांमध्ये. बघ, कधी दुरावा येतो, कधी इगो इश्यूज होतात, कधी वर्षानुवर्षाचं अंतर पडतं, मैत्रीमध्ये असेल, पालकांमध्ये मुलांमध्ये असेल काही, ते कधीतरी रिकन्साईल होतं. तो खूप भावनिक क्षण असतो सगळ्यांसाठीच. अशा नाती या विषयावर अनेक गोष्टी नाटकात बोलल्या गेल्यात. आणि आता जी कोणी अनोळखी लोक मध्येच माझे मित्र वगैरे तालमीला येत आहेत ज्यांना नाटक माहीत नाही आहे, ते फार एन्चॅन्ट होऊन परत जात आहेत. आणि ती माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. जे प्रॉमिस आहे आम्ही प्रेक्षकांना केलेलं, आम्ही असं नाटक घेऊन येतोय. म्हणजे आता एक खूप छान गोष्ट आहे की सगळं सुरू आहे, नात्यांबद्दल माहिती आहे किंवा एक इमोशन आहेत. आता इमोशन्स कोण जास्त मांडत नाही आताच्या काळामध्ये, घाबरतात की लोक काय म्हणतील. मग तसं तर पोस्टर बघताना असं वाटतं काहीतरी सायकोलॉजिकल ड्रामा आहे का, किंवा एक काही मानसिकतेबद्दल बोलण्याची म्हणतात ना अशी गरज होती, ती आता मांडली गेली आहे का? तू जॉनर सांग ते नाटकात आहे. खरंच सांग, हे मी विकण्यासाठी म्हणत नाही आहे, जेन्युइनली. म्हणून तर मीही करायला घेतलं ना. मग मला ती तितकं एक्साइटिंग, त्या पहिला प्रेक्षक तर मी होतो. मग मी ते, आपण नाटकाचं वाचन ऐकताना प्रेक्षकासारखंच ऐकत असतो ना, की काय वाटतं बा. तर ते इतकं आवडलं. त्याच्यात थ्रिलर आहे नाटक, त्यात सस्पेन्स आहे, त्याच्यात हाय पॉईंट्स आहेत, त्यात भीती आहे, त्याच्यात प्रचंड ह्युमर आहे, त्याच्यात काय म्हणतात म्हणजे इमोशनल राईड आहे ती सगळी. त्यामुळे तू म्हणशील तो नवरसांचा एलिमेंट नाटकामध्ये आहे ॲक्च्युली. आणि तो म्हणजे इट इज व्हेरी कॅल्क्युलेटेड स्क्रिप्ट. म्हणजे त्याच्याकडनं फार स्मार्ट चॉईस त्यांनी केलं आहे आमच्या लेखकांनी. म्हणजे आतापर्यंत असं नाटक आलंच नसेल असं तुझं म्हणणं आहे? नाही, असं अजिबातच म्हणणं नाही. मराठी रंगभूमी अतिशय समृद्ध आहे आणि आपल्याला मनात येईल तो प्रत्येक प्रयोग खरं तर नाटकामध्ये झालेला आहे. म्हणजे आपण काही नवीन करतोय असा क्लेम अजिबातच नाही आहे माझा. पण जे करतोय ते अमेझिंग आहे हा क्लेम नक्की आहे. आणि ते लोक ठरवतील इव्हेंच्युअली. आता तू थोड्या वेळापूर्वी बोललास की पडदा हे वाचल्यावर मी ठरवलं की आता नाटक करणार आहे. मग तेव्हा काय फिलिंग होते की मी कसा दिसेल स्टेजवर? म्हणजे लुक्स वाईज आणि ऍक्टिंग वाईज, कामावाईज सगळंच आपण तेच इमॅजिन करत असतो कुठलंही नाटक किंवा काही स्क्रिप्ट ऐकताना, की मी कसा जाणार आहे याच्यातून. आता याच्याबरोबर दिग्दर्शकाची व्हिजन काय आहे हे ऐकून घेणं खूप गरजेचं असतं. तर ते मी पहिल्या त्याशी बोललो, मी इन आहे म्हणलं, पण तुझी प्रोसेस काय आहे. मला ह्या गोष्टी आहेत ज्या वाटत आहेत की कराव्या आणि त्या केल्या तर मला फार मजा येईल करायला. तर तुला हे इमॅजिन होतं आहे का मुळात? तर थँकफुली त्यातल्या अनेक गोष्टी त्याला इमॅजिन होत होत्या. काही ठिकाणी असं वाटलं की नाही, वाटलं हे मला वाटत नाही. फेअर इनफ, तो त्याचा प्रश्न आहे, त्याचं नाटक आहे हे. तर पण तरी
अजिबात सेल्फ बोस्टिंग करत नाही, पण खूप अवघड आहे या नाटकात. माझी जी भूमिका आहे ती खूप अवघड आहे. ती फिजिकली मेंटली दोन्हीही दृष्टीने थकवणारी आहे. त्यामुळे मी खरं सांगू, या नाटकाची 4 तास तालीम केली ना तरी मला असं होतं आता बास, मला जाऊ द्या. आणि आम्ही 12-12 तास करतो. आज तर सकाळी 7 वाजता आम्ही आलोय, रात्री 12 वाजता आम्ही जाणार आहोत. शेवटचे 2-3 दिवस आहेत, आम्ही जीव ओतून करतोय सगळेच जण. तर इतकी थकवणारी आहे ही तालीम माझ्यासाठी नाटकाची. आणि ते आता रिफ्लेक्ट कसं होतं, हे सगळं प्रयोगासाठी चाललंय ना. ते 3 तास अप्रतिम असावेत यासाठी हे सगळं चाललेलं आहे. आता जसं आपण बोलणं झालं की सवयी येते, तर आता मुलं खूप एक्सायटेड आहेत की आता एकांकिका महोत्सव झाले, एकांकिका कॉम्पिटिशन झाल्या, त्यांना आता ह्या मंचावरती काम करायचं किंवा प्रायोगिक नाटकांमध्ये सुद्धा त्यांना काम करायचं. जीव ओतून ते मेहनत करतात. सवयीला 4 एकांकिका की 5 एकांकिका सिलेक्ट झाल्या, त्यांना तुझा काय सांगावंसं वाटते त्या मुलांना की आता तुम्ही करा, छान करा काम. सोबत तुला काय त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत किंवा त्यांना काय ॲडवाईस द्यायची आहे का? नाही, मी त्यांना ॲडवाईस दिलं तर मी त्यांच्यापासून दूर झालो असं त्याचा अर्थ होईल. मी त्यांच्यातलाच आहे. आत्ता 10-12 वर्षांपूर्वी मी पण सवाई केलेला माणूस आहे ग. त्यामुळे आणि मला 2 वर्ष सलग माझं नाटक मी बसवलेलं सवाईला होतं. मला 2 वर्षी सवाई दिग्दर्शक मिळालं होतं. आणि मी त्यांच्यातलंच समजतो स्वतःला. त्यामुळे मला त्यांना काही नाही, मिठी मारून शुभेच्छा द्यायच्यात फक्त. दुसरा काही सल्ला नाही माझा त्यांच्यासाठी. सवाईला ते आलेत, इथेच त्यांचा एक्सलन्स सिद्ध होतो, कारण त्यांचं पॅशन सिद्ध होतं. तर आता मी काय सांगणार त्यांना, ते अमेझिंग आहेत ऑलरेडी. त्यातनं जो जिंकेल तो जिंकेल, पण सगळेच भारी आहेत ते. किती छान. म्हणजे आता सगळ्यांची धाकधूक सुरूच आहे, सवाईची पण सुरू आहे आणि तुमची पण. आता सगळे मी वर्सेस मीचे प्रयोग आले तुमच्या. बघ ना, महाराष्ट्रभर तू फिरलीस, तुला कळेल काना कोपऱ्यात नाटक होतं. सांगली साताऱ्याकडचं वेगळं नाटक आहे, नागपूरकडचं वेगळं नाटक आहे, लोकनाट्य वेगळी आहेत, आपल्याकडची पथनाट्य आहेत, मोठमोठी ग्रँजर नाटकं करतात लोक, एकांकिका करतात, दीर्घांक करतात, प्रायोगिक नाटक आहे, व्यावसायिक नाटक आहे, आणि सगळं प्रयोगशील आहे, सगळं प्रयोगशील आहे. तर मला मराठीतल्या नाट्यवर्तुळाचं प्रचंड कौतुक वाटतं. अतिशय समृद्ध रंगभूमी आहे आपली, आणि ती अशीच वृद्धिंगत होत राहावं. आता त्यावरच येणार होते मी की मराठी रंगभूमी आता गेल्या काही वर्षामध्ये आधी सुरूच होते एकदम मराठी नाटक, आणि क्रेज खूप होता लोकांमध्ये, पण मध्यंतरी थोडासा कमी झाला होता. पुन्हा तो उचलला आणि तो असं म्हणतात वादळ आले मराठी नाटकांसाठी, एका मागोमाग एक छान छान नाटकं येत जातात. तर तुला काय वाटतं त्या बाबतीत? मला याच्या इतकी हेल्दी गोष्ट नाही असं वाटतं. एक समाज म्हणून सुद्धा आणि कलाकारांसाठी सुद्धा लोक आवर्जून नाटक पाहायला जात आहेत. कोविडमध्ये जेव्हा 50% ऑक्युपन्सीनी थिएटर्स चालू होती, जेव्हा सेकंड वेव्ह भयंकर होती, प्रत्येकाच्या जवळचं कोणीतरी इधर आजारी होतं किंवा जात होतं, तेव्हा पण थिएटर्स फुल होत होती. तेव्हा प्रेक्षक तिकीट नाही म्हणून परत जात होते. पुण्यामध्ये मी प्रायोगिक नाटकांचं हे पाहिलेलं आहे. याच्या इतकी हेल्दी गोष्ट काय, आश्वासक गोष्ट काय दुसरी. तेव्हा तर आम्ही म्हणजे तुडवून प्रयोग केलेत आणि नाटकाचे. आम्ही 2 वर्ष सलग रंगभूमी दिनाला नाटक केलं. मी 3 वर्ष सलग 5 नोव्हेंबरला रंगभूमी दिनाला प्रायोगिक नाटकाचे प्रयोग केले, त्या कोविडच्या काळामध्ये आणि त्यानंतर असे. तर खूप अमेझिंग फेज आहे नाटकांची आत्ता, आणि अशीच राहो. किती छान गोष्ट. रंगभूमी दिनालाच तू एखादं नाटक परफॉर्म करतोय. आता एक छोटासा सेगमेंट खेळूया आपण म्हणींचा. हो, मी आधीच सांगतो, मी अतिशय वेळेला फसणारा माणूस आहे. गडबड झाली तर समजून घ्या. हो चालेल. फारसा कठीण म्हणी नाही आहेत, आपल्या रोजच्याच काय म्हणतात वापरातल्या, त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन घेऊ. खरं तर अशा ठिकाणी ऋषिकेश जोशी पाहिजे. ऋषिकेश जोशीने तुला 4 कोडी घातली असती म्हणींची. माझ्यात ती कॅपॅसिटी नाहीये, म्हणून चालेल. आपली पहिली म्हण आहे आलिया भोगासी डॅश डॅश असावे सादर. मला हे आठवतंय, आलिया भट्टचा जेव्हा पिक्चर आला ना पहिला, स्टुडंट ऑफ द इयर, तेव्हा सुबोध भावेने फेसबुक स्टेटस टाकलं होतं, आलिया भट्ट असावे सादर. कधीच विसरू शकत. इतकं हसलो होतो त्या जोकवर. बापरे, म्हणजे त्यांनी आज तिकडेच केलं, त्यांना झालं. इच्छा परा डॅश डॅश. नाही माहिती मला. इच्छा परा ते येई घरा. अच्छा, ओके ओके. मला का माहित नाही, काय माहिती. डॅश डॅश तिकडे विहीर. तिकडे आड तिकडे विहीर. इकडे आड. इकडे आड का? इकडे, हा हा, इकडे आड तिकडे विहीर. करेक्ट करेक्ट. जिकडे आड तिकडे विहीर कसं असेल? इन मीन. इन मीन. इन मीन डॅश पुढे आहे. काय? इन मीन 3.5. हो, तुम्हाला माहिती आहे म्हण म्हणजे काय? मला म्हण नाही माहिती. हा, म्हणजे तुला फक्त तुला हे दुसऱ्याला सोपे विचारते. आपलेच दात
मला नाही माहिती, मी खूप कच्चा आहे का म्हणींच्या बाबतीत. आपलेच दात आपलेच ओठ. आपलेच ओठ, हा ही म्हण आहे. हो आपलेच दात आपलेच ओठ. चालेल, थँक्यू. मला कळले, तुला फारसं माहिती नाही. म्हण अतिशहाणा बैल, त्याचा बैल रिकामा. काय तिथे माती, ते नाही माहिती मला. अति तिथे माती. म्हणजे तुला काय माहिती ते मला पण माहिती अति तिथे माती तर माहिती आहे ना तुला. हो, आहे अति तिथे पण माती. हा ते वेळेला अडचण नाही. होते. हो. वेळेला अडचण होती. केळ हे नाही माहिती मला. सांगणार आहे का? हे नाही माहिती. चालेल, थँक्यू. मला खूप मजा आला तुझ्यासोबत गप्पा मारून आणि ऑल द बेस्ट. हो. छान नाटक होणार आहे, सगळ्यांना माहितीच आहे, तरी प्रेक्षक आतुर आहेत मी वर्सेस मी हे नाटक बघायला. आणि आता प्रेक्षकांना एक छानशी काय म्हणतात आवाहन, गुड बाय असं गुड बाय. नाही एवढंच म्हणायचं आहे मला की आम्ही खूप अमेझिंग काहीतरी घेऊन यायचा प्रयत्न करतो. प्रयत्नच म्हणेन मी आत्ता, कायमच नॉन कमिटल बोललेलं बरं. पण आवर्जून पहा नाटक आणि सहकुटुंब पाहावं असं नाटक आहे. त्यामुळे ग्रुप घेऊन या. जेवढी लोक तेवढी जास्त मजा नाटकाला. शेवटी प्रेक्षकांवर परफॉर्मिंग आर्ट अवलंबून असते. तर मी वर्सेस मी हे आम्ही खूप काहीतरी मजा करायचा प्रयत्न केला या नाटकामध्ये आणि अतिशय रिलेटेबल नाटक आहे आणि इट इज अ व्हेरी स्मूथ फ्लो ऑफ इमोशन्स. तर आय प्रॉमिस यू की तुम्हाला बघून अप्रतिम अनुभव येईल.